ओम नमः शिवाय. शिवप्रभूंनी काशीमध्ये वास्तव्य केले. सूत म्हणाले, ऋषींनो, मी आता तुम्हाला महापातक नाहीसे करणाऱ्या विश्वेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा सांगतो. या संपूर्ण विश्वात दिसणाऱ्या सर्व वस्तू सच्चिदानंद स्वरूप आहेत. त्या निर्विकार व सनातन स्वरूप आहेत. परमेश्वराने ज्यावेळी अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली तेव्हा तो सगुण रूपाने प्रगटला. त्यालाच शिव म्हणतात. मग जो शिवच पुरुष आणि स्त्रीरूप झाला. शिव ही पुरुषाला संज्ञा आहे, शक्ती ही स्त्रीला संवेदना आहे. त्या सच्चिदानंद शिव व शक्तीने अदृश्य राहून पुरुष आणि प्रकृतीला निर्माण केले. पुरुष व प्रकृतीला आकाशवाणी म्हणून सांगण्यात आले की तुम्ही तपश्चर्या करा. तपश्चर्येमुळे अंगातून जलधारा निर्माण झाल्या. विष्णूच्या कानातील एक मणी खाली पडला. ते स्थान मनकर्णिका नावाने प्रसिद्ध झाले. लोकांचे सर्वार्थाने कल्याण करणारी, त्यांना आत्मज्ञान प्रदान करणारी, कर्मफळ नाहीसे करून मुक्ती देणारी ती नगरी म्हणजे काशी होय. ही नगरी शिवजींना अत्यंत प्रिय आहे. ही नगरी मनुष्याच्या कर्माचे कर्षण करते म्हणून तिला काशी म्हणतात. तेथील शिवलिंगामुळे मानवाला मोक्ष लाभू शकतो. या नगरीत मृत्यू यावा अशी अनेकांची इच्छा असते. ही नगरी भोग आणि मोक्ष दोन्ही देणारी पवित्र अशी आहे. या नगरीचा महिमा अगाध असा आहे. निर्गुण असून देखील कार्यासाठी प्रगटलेले शिवजी सगुण साकार रूप आहेत. एकदा कालाग्नी रुद्रदेवांनी निर्गुण शिवजींना पुन्हा पुन्हा नमस्कार केला व म्हणाले, महादेवजी, मी आपलाच आहे. माझ्यावर आपण कृपेचा वर्षाव करावा. माझी एक विनंती मान्य करा. तुम्ही भक्तवत्सल आहात, करुणा व दयेचे सागर आहात. तुम्ही मुक्तिदायक आहात. तुम्ही भक्तांच्या भावना पूर्ण करणारे आहात. तुम्ही काशीनगरीला आपली राजधानी करा. आपण उमेसह येथे वास्तव्य करून भक्तांचा उद्धार करा. निर्गुण शिवजींना अंतःकरणापासून काशी येथे वास्तव्य करण्याची विनंती केली. देवा, तुम्ही कालरूपी रोगावर रामबाण औषधी आहात. संपूर्ण त्रैलोक्याचे तुम्ही अधिपती आहात. ब्रह्मा, विष्णू आदी देव तसेच सर्व देव तुमची सेवा करतात. परोपकार करण्यासाठी आपण येथे वास्तव्य करावे. मी देखील सदैव आपले ध्यान करत या नगरीत राहीन. शिवजींनी जगाच्या कल्याणासाठी काशीमध्ये वास्तव्य केले. त्या दिवसापासून काशी सर्वश्रेष्ठ झाली. तिची कीर्ती सदैव वाढत राहिली. काशी आणि विश्वेश्वर महिमा. ऋषी म्हणाले, सुतजी, आता परमपवित्र काशीचे आणि ज्योतिर्लिंगाचा महिमा कृपया सांगावा. सूत म्हणाले, पूर्वी पार्वतीने हा प्रश्न शिवजींना विचारला होता. त्यावेळी शिवजी म्हणाले, वाराणसी हे माझे गोपनीय असे क्षेत्र आहे. सर्व प्राण्यांना मुक्ती देणारे हे तीर्थ आहे. या ठिकाणी सिद्धगण माझ्या व्रतांचे आचरण करतात. भोग मोक्षरूपी फल देणाऱ्या आणि वेदांनी प्रतिपादन केलेल्या त्या महायोगाचे नाव पाशुपत आहे. माझे भक्त आणि माझे तत्व जाणणारे मुक्त असतात. त्यांना कोणत्याही तीर्थाला जाण्याची आवश्यकता नसते. या नगरीत ज्या कोणाला मृत्यू येतो त्याला मोक्ष मिळतो. कोणत्याही प्राण्याला जरी मृत्यू आला तरी मोक्ष मिळतो. नैमिषारण्य इत्यादी सर्व तीर्थांमध्ये ही काशी नगरी श्रेष्ठ आहे. म्हणून हिला अविमुक्त म्हणतात. ज्याप्रमाणे धर्माचे सार सत्य आहे आणि समता हे मोक्षाचे सार आहे, त्याप्रमाणे काशी हे सर्व तीर्थांचे सार आहे. काशी येथे वास्तव्य करून जो साधना करतो त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. ब्रह्मा, विष्णू, ऋषीमुनी हे सर्वजण येथे राहून माझी मनोभावे उपासना करतात. योगी अनेक जन्म घेतात आणि शेवटी त्यांना मोक्षप्राप्ती होते. परंतु येथे निवास करून देह ठेवणाऱ्या भक्तास एका जन्मात मुक्ती प्राप्त होते. या काशी क्षेत्रात भक्तांनी अनेक लिंगे स्थापन केली आहेत. या सर्व लिंगांचा महिमा अगाध आहे. मनुष्य जी काही कर्मे करतो त्याची फळे त्याला भोगावी लागतात. शुभ कर्मामुळे स्वर्ग लाभतो आणि अशुभ कर्मामुळे नरक प्राप्त होतो. शुभ अशुभ कर्मे समसमान असतील तर मनुष्य जन्म प्राप्त होतो. कर्मकांडांमध्ये संचित, क्रियामान आणि प्रारब्ध हे 3 प्रकारची कर्मे बंधनात टाकणारे आहेत. पूर्वजन्मी केलेल्या कर्मांना संचित म्हणतात. या जन्मी केलेल्या कर्मांना क्रियमान म्हणतात आणि शरीराने फळरूपाने जे भोगले जाते त्यास प्रारब्ध असे म्हणतात. यातील संचित आणि क्रियमान सत्कर्माने क्षय पावते. प्रारब्ध हे भोगूनच संपवावे.
काशी हे तीनही कर्मांचा क्षय होतो. काशी येथे तीनही कर्मांचा क्षय होतो. यासाठी हे परमपवित्र तीर्थक्षेत्र आहे. जो काशीला येऊन गंगेत स्नान करतो त्याचे संचित आणि क्रियमान नाहीसे होते. परंतु प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही, म्हणून तो येथे मृत्यू पावला तरच त्याचा क्षय होतो. कामना आणि फलाच्या उद्देशाने प्रयाग क्षेत्रात राहून मृत्यू आला तर पुनर्जन्म नाही. ऋषींनो, अशा प्रकारे काशी क्षेत्राचे महत्त्व महान आहे. गौतम ऋषींची साधना. सूत म्हणाले, ऋषींनो, आता मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा सांगणार आहे. महर्षी व्यासांच्याकडून जे श्रवण केले ते आता तुम्हाला सांगणार आहे. पुरातन काळी गौतम नावाचे महान ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अहिल्या धर्माचे आचरण करणारी होती. एकदा त्या प्रांतात पाऊस पडला नाही, त्यामुळे धान्य उगवले नाही. झाडे वेली वाळून गेल्या, त्यामुळे येथे राहणारे ऋषी मुनी व लोकही हे क्षेत्र सोडून निघून गेले. तसेच पशुपक्षीही निघून गेले. गौतम ऋषींनी कठोर साधना करून वरुणाला प्राप्त करून घेतले. वरुणाने त्यांना वर मागावयास सांगितला. गौतम ऋषी म्हणाले, येथे जलाचा वर्ष व्हावा हेच वरदान द्यावे. वरुणाने गौतम ऋषींना एक खड्डा खणावयास सांगितला आणि तेथे पाणी लागले. हे पाणी कधीही संपणार नाही असे सांगितले. तसेच हे पाणी तुमच्या नावाने प्रसिद्ध होईल म्हणून सांगितले. गौतम ऋषींनी जलाची व्यवस्था केल्यामुळे त्यांना हात जोडले. जलाची सोय झाल्यामुळे गौतमांचे नित्य नियम सुरू झाले. शेती वाढू लागली, झाडे वेली टवटवीत झाली. त्यामुळे गेलेले लोक पशुपक्षी परत आले. गौतम ऋषीच्या प्रभावाने वन पुन्हा फुलले. गौतम ऋषींवर केलेले मिथ्या आरोप. सूत म्हणाले, ऋषीजन हो, गौतम ऋषींनी पाणी निर्माण केले. त्यांनी पत्नी अहिलेला कमंडलू घेऊन पाणी आणावयास सांगितले. त्यावेळी पाणी नेण्यासाठी ऋषी स्त्रिया आल्या होत्या. त्यांनी अहिलेला पाणी घेण्यास विलंब लावला. घरी जाऊन ऋषीपत्नींनी अहिलेच्या विरुद्ध सांगितले. इतर ऋषी क्रोधायमान झाले. त्यांनी गणेशाची आराधना केली. गणेश प्रसन्न झाले. ऋषींनी गौतमांना गावाच्या बाहेर पाठवावे अशी गणपतीला विनंती केली. गणपतींनी सांगितले, हे योग्य नाही, पण ऋषी ऐकण्यास तयार होईनात. गणेशाने गायीचे रूप घेतले व गौतमांच्या शेताची नासधूस केली. गौतम ऋषींनी गवताच्या पेंडीने गायीला मारले, पण त्यामुळे गाय मृत्यू पावली. इतर ऋषींनी गौतमांना महापातक लागले म्हणून सांगितले. त्यामुळे गौतमांना व अहिल्याला गाव सोडून जावे लागले. गौतमांनी ऋषींना विचारले की गोहत्येचे पातक दूर होण्यासाठी काय करावे. ऋषींनी सांगितले की ब्रह्मगिरीच्या डोंगराला 101 प्रदक्षिणा घाला, पृथ्वीला 3 वेळा प्रदक्षिणा घाला, गंगेमध्ये स्नान करून पार्थिव लिंगे तयार करून त्याची पूजा करा. त्याप्रमाणे गौतम व अहिल्येने पूजा केली. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि गंगेचे प्रकटीकरण. सूत म्हणाले, ऋषीजन हो, गौहत्या पातकापासून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी आपल्या पत्नीबरोबर कठोर साधना केली. भगवान शंकर आपल्या गणासह प्रकट झाले. त्यांनी गौतम ऋषींना विचारले की तुम्हाला कोणता वर पाहिजे ते सांगा. तुमच्या हातून गौहत्या झाली नाही. तुमच्या विरुद्ध असणाऱ्या ऋषींनी ही हत्या मुद्दाम घडवून आणली. तुमचा काही दोष नाही. गौतम ऋषी म्हणाले, माझ्या विरुद्ध ऋषींनी ही घटना घडवून आणली असली ते त्यांच्यामुळे आज तुमचे दर्शन झाले. आता सर्वांना पावन करणारी गंगा पृथ्वीवर आणा आणि हीच तुमच्या चरणी प्रार्थना. शिवजींच्या आज्ञेने स्त्रीरूपी गंगा प्रकट झाली. त्या गंगेमुळे गौतमांचे पाप नाहीसे झाले. शिवजींनी गंगेला पृथ्वीवर राहून अनेकांच्या पापांचा नाश करावयास सांगितले. त्यावेळी गंगा म्हणाली, या स्थानी शिवजी आपण अंबिकेसह राहणार असाल तर मी येथे राहण्यास तयार आहे. शिवजींनी ते मान्य केले. शिवजी म्हणाले, इतर तीर्थे देखील गुरूंनी सिंहराशीत प्रवेश केला की तेथे तो असेपर्यंत तीर्थे देखील येथे येतील. सिंहस्थ पर्वाला सर्व तीर्थे येथे येतात. गौतम ऋषींनी प्रार्थना केल्याप्रमाणे शिवजी आणि गंगा तेथे राहिले. ते म्हणजे त्र्यंबकेश्वर हे गोदावरीच्या काठावर आहे. जय जय रघुवीर समर्थ.